रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आज मी एक राजवाडा म्हणण्यापेक्षा खूप सुंदर असं आणि खूप चांगल्या पद्धतीने डेकोरेटिव्ह केलेलं जो 6 BHK होता, पण 6 BHKचा खरं तर 3 BHKमध्येच करून ठेवला आहे. कारण हौशी लोक, हौशी घर आणि अशा पद्धतीनं सुंदर, जिथे तुम्ही जर विचार केला तर जवळजवळ 16 ACs असतील. घर अप्रतिम आणि खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं बनवलेलं आहे. कार्पेटचा जर आपण साधारणतः विचार केला तर 2200 कार्पेट असणार आहे. ठाणा स्टेशनपासून जरी विचार केला तर साधारणतः 2-2.5 किलोमीटर अंतरावरती किंवा तीनहात नाक्याचा जर आपण विचार केला तर तीनहात नाक्यापासून पण अगदी हाकेच्या अंतरावरती ऑरलिस नावाचं एक टावर आहे. आणि टावरचा जर आपण विचार केला तर ग्राउंड प्लस 29 माळ्याची, जवळजवळ 28 माळ्याची आणि 28व्या माळ्या 29 टॅरेसला जे आहे, जिथे त्यांनी क्लब हाऊस, गार्डन वगैरे त्या सगळ्या बनवलेल्या आहेत. स्विमिंग पूल वगैरे इथे नाही आहे, पण कॉम्प्लेक्स जर बघितलं तर 2 टावरचंच कॉम्प्लेक्स आहे, पण खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं बनवलेलं हे कॉम्प्लेक्स असेल, जे RTO ऑफिसला लागून असेल. भविष्यात येणारं मेट्रो स्टेशनही ह्या घरापासून अगदी जवळ असणार आहे किंवा तीनहात नाका, मुलुंडला जायला ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप जवळ आणि जवळच असणार आहे. आणि विशेष म्हणजे हे जे घर असणार आहे 6 BHKचं 3 BHK बनवलेलं आहे, पण त्याच्या जर मेंटेनन्सचा आपण साधारणतः जर विचार केला तर जवळजवळ 12,000 रुपये, 12 ते 13,000 रुपये याचं मेंटेनन्स असेल. ह्या फ्लॅटला OC/CC ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनकडून मिळालेली आहे. आणि पार्किंगचा जर आपण विचार केला तर जवळजवळ 4 पार्किंग तुम्हाला या फ्लॅटमध्ये मिळतील. आणि फ्लॅट खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं विथ OC/CC सोसायटी पण झालेली आहे. आणि विशेष म्हणजे जर तुम्ही हे घर बघितलं तर ह्यामध्ये जे फर्निचर तुम्हाला दिसतंय ते फिक्स असणारं फर्निचर आहे, ते तुम्हाला तसंच मिळेल. बाकी मग AC म्हणा, सेंट्रलाइज AC, त्यातनं जे त्यांना मुव्हेबल जे आहे ते सगळं घेऊन जातील. अदरवाईज ज्या काही गोष्टी असतील ते तुम्हाला इत्थंभूत आहे तशाच मिळतील. खरं तर फ्लॅट पण खूप हायर फ्लोअरला आहे, त्याच्यामुळे मला असं वाटते जर कोणाला अशा पद्धतीचं घर हवं असेल तर मला असं वाटतं त्यांच्यासाठी हे घर असू शकतं. आणि विशेष म्हणजे जर फर्निचरचं काम वगैरे जे म्हटलं असेल, त्यांच्या हौशी लोक असल्याकारणानं त्यांनी त्याच पद्धतीनं पण त्याला बनवलेलं आहे. TV वगैरे ते घेऊन जातील. म्हणजे मी तुम्हाला तेच सांगितलं, जे घेऊन इलेक्ट्रिक समजा फ्रीज, TV, वॉशिंग मशीन ह्या ज्या गोष्टी घेऊन जाणार शक्य आहेत त्या सगळ्या घेऊन जातील. बाकी फिक्स जे केलेलं फर्निचर आहे ते तुम्हाला इत्थंभूत आहे तसंच राहील. खरं तर हे घर कसं असेल हे मी दाखवण्याचा खरं प्रयत्न करतो. जर आपण बाहेर गेलो तर ईस्ट असेल आणि आतमध्ये आलो तर वेस्ट असेल, अशा पद्धतीचं हे घर आहे. ज्यावेळेला आपण बाहेर येणार आहोत, हे जॉईंट फ्लॅट होते, ते जॉईंट फ्लॅट त्यांनी एकत्र करून घेतले. आणि मग तुमच्या घरापुढे जर तुम्ही बघितलं 1, 2 आणि 3, 4 फ्लॅटसाठी 3 लिफ्ट आहेत, तसं तर 4 लिफ्ट आहेत. ह्या साईडला 3 अधिक त्या साईडला 1. आणि तुमच्या घरापुढे तुम्ही जर बघितलं तर किती मस्त असं राजवाड्यासारखं तुम्हाला फिलिंग येईल. आणि अशा सुंदर पद्धतीनं एवढी मोठी तुमच्या घराच्या पुढे तुम्हाला अंगण मिळतं. आणि बघा त्या लोकांनी ह्या घराचे 2 दरवाजे एकत्र असल्यामुळे हे एकच दरवाजा त्यांनी असा मोठा आणि चांगल्या पद्धतीनं डेकोरेट केलेला आहे. ज्यावेळेला आपण घरामध्ये येतो, घरामध्ये आल्यानंतर तुम्ही जर हॉलमध्ये आलात तर तुम्ही बघू शकता ह्या साईडला किती मोठा हॉल आहे. मग तुम्ही ह्या साईडला जर आलात तर यांनी हे हॉल अशा पद्धतीने इकडनं डेकोरेट केलेलं आहे. पण आता हे जे तुम्ही फिक्स बघताय हे तुम्हाला आहे असंच 100% मिळणार आहे. इकडनं जर तुम्ही बघितलं तर ह्या साईडला जर बघितलं तर इकडे एक स्टँडिंग बाल्कनी आहे, जिथनं जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला इकडे त्यांनी तुळशी वृंदावन म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या पद्धतीनं त्यांनी इकडे केलेल्या आहेत. अधिक तुम्हाला इकडनं जर बघितलं तर तुम्हाला इकडे हे जे येऊरचा डोंगर आहे हा तुमच्या हॉलमधनं ह्या खिडक्या ओपन केल्यानंतर तुम्हाला इथून दिसतो. आणि जर तुम्ही इकडनं त्या साईडला जर बघितलं तुम्हाला जाणवेल की किती मोठा आणि किती प्रशस्त असा हा याचा हॉल आहे. कारण मान्यच करायला लागेल, कारण की खरं तसं जर बघितलं तर 3 BHK जॉईंट म्हटलं तर त्याचा हॉल जो आहे तो ऑटोमॅटिकली तेवढा मोठा आणि प्रशस्त होतो. ह्या साईडला जर बघितलं तर त्यांनी भगवंताची मूर्ती प्रस्थापित केलेली आहे. आणि मग ह्या साईडला जर बघितलं तुम्ही तर इथे बघा त्यांनी सिटिंगसाठी मस्त अशी सुंदर अशी अरेंजमेंट केलेली आहे, जिथे त्यांनी समोर TV युनिट वगैरे बनवलेलं आहे. वरती जर आपण बघितलं तर मस्त असं फॉल सिलिंग म्हणा, हे झुमर वगैरे हे सगळं ते सोडून जाणार आहेत. आणि मग ज्यावेळेला आपण ह्या हॉलच्या सिटिंगच्या आपण ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला तुम्ही इकडे बघू शकता किती सुंदर आणि असं मस्त डायनिंग टेबल वगैरे ठेवलेला आहे. हा डायनिंग टेबलही तुम्हाला आहे असाच मिळणार आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण ह्या डायनिंगच्या साईडला येणार आहोत त्यावेळेला इथं पण तुम्ही जर बघितलं तर फॉल सिलिंगचं वगैरे काम सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं डिझाईन केलेलं आहे. परत ज्यावेळेला आपण ह्या साईडला येणार आहोत तर सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला बोललो होतो की तीनहात नाका इकडनं असणार आहे.
तिथे मेट्रो स्टेशन इथून जवळ आहे, मुलुंडला जायला रस्ता आहे, रयाजा गार्डन जवळ आहे. असं जर तुम्ही बघितलं इकडनं तर हा सगळा तुमचा ह्या पद्धतीचा व्ह्यू तुम्हाला ह्या तुमच्या हॉलमधनं प्रॉपर मिळतो. अधिक ह्या हॉलमध्ये जर तुम्ही बघितलं तर इथे पण स्टँडिंग बाल्कनीचा मोठा स्पेस तुम्हाला उपलब्ध 100% आहे. तर ह्या पद्धतीचा बघा, ह्या साईडनं जर तुम्ही तिकडे जरी बघितलं तुम्हाला जाणवेल की हा किती प्रशस्त आणि किती मोठा फ्लॅट आहे. ह्याच्यात ह्या मंडळींनं काय केलेलं आहे की जो फ्लॅट आहे तो मर्ज करून ह्याच्यात त्यांनी 3 BHK त्यांच्या सुविधेनुसार त्यांनी बनवलेलं आहे. त्याच्यामुळे ते घर खूप मोठं आणि प्रशस्त होऊन जातं. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण ह्या हॉलच्या ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला जर तुम्ही बघितलं तर यांनी काय केले, हा बेडरूम एकच बनवला आहे आणि पण तो खूप मोठा आणि प्रशस्त बनवलेला आहे. कारण बेडरूममध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता इकडल्या ह्या साईडला त्यांनी बेड लावलेला आहे. बेडच्या समोर परत सिटिंगसाठी पण जागा सोडलेली आहे. असा मोठा भरगच्च आणि असा मोठा फ्लॅट तुम्हाला इकडनं मिळतो. अधिक ह्या साईडला त्यांनी स्टडी रूम वगैरे त्या सगळ्या गोष्टी ह्या साईडला बनवलेल्या आहेत. अशा मस्त म्हणजे फील येतो तुम्हाला. आणि इथे पण जर तुम्ही बघितलं तर इथं पण तुम्हाला जवळजवळ नाही म्हटलं तरी ब्लू स्टारच्या तुम्हाला जवळजवळ 16 AC मिळतील. आणि ह्याच्यात पण फॉल सिलिंगचं जर तुम्ही बघितलं तर खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं त्यांनी ते सजवलेलं आहे. आणि इकडे परत ह्या बेडरूममध्ये त्यांनी जर बघितलं तर तुम्हाला इथं स्टँडिंग बाल्कनी मिळते. आणि ह्या स्टँडिंग बाल्कनीमध्ये जर आपण उभं राहिलो तर तुम्ही बघू शकता की ह्या डोंगराचा व्ह्यू तुम्हाला कंटिन्यू असा हा सुंदर आणि हवा पण येते, अधिक डोंगराचा व्ह्यू पण मिळतो. पावसाळ्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर असा हा पूर्णपणे हिरवागार डोंगर तुम्हाला तुमच्या घरामधनं दिसतो. अधिक ह्या साईडला जर आला तर तुम्हाला ह्या साईडला तलाव पण आहे. तर अशा खरं तर ह्या 2च टावर आहेत इकडे तुम्ही बघू शकता, समोर एक टावर आणि हे एक टावर. अशा पद्धतीचं खरं तर हे हा बेडरूम आहे. थोडा व्हिडिओ मोठा होणार आहे पण घर तसं आहे त्याच्यामुळे आपला तो व्हिडिओ मोठा होणारच आहे बघा. आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही आलात तर ह्यांनी परत ह्या मालकांनी काय केलेलं आहे, इकडे आंघोळीसाठी स्पेशल इकडे एक वेगळं बाथरूम म्हणा, टॉयलेट म्हणा, ह्या पद्धतीनं फक्त आंघोळीसाठी इकडे केलेलं आहे. ह्याच्यामध्ये पण तुम्ही जर बघितलं तर डेकोरेशन वगैरे सगळं चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे. आणि अधिक परत ह्या साईडला एक बाथरूम प्लस ह्या साईडला एक बाथरूम, असे 2 बाथरूमची सुविधा तुम्हाला ह्या घरामध्ये नक्की मिळते. बघा ह्या साईडला पण एक बाथरूम आहे ऑलरेडी. इथे तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला इथे पण एक बाथरूम नक्की जाणवतं. आणि इथे जर आलात तर इथे ड्राय बाल्कनीचा स्पेस पण ऑलरेडी आहे. ह्या साईडला तुम्हाला परत एक ड्राय बाल्कनीचा स्पेस आहे. तर अशा पद्धतीनं खरं तर इकडे तुम्हाला हे बाथरूम अशा पद्धतीनं सजवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण ह्या साईडला जाणार आहोत त्यावेळेला इथे त्यांनी वॉकिंग वॉर्डरोब टाईप मस्त असं सुंदर चांगल्या पद्धतीनं बनवलेलं आहे. आणि हे सगळं ह्या पद्धतीने इकडे त्यांचं प्रबंध केलेला आहे. तर मला असं वाटते ज्या मंडळीला हौशी आहे, ज्यांना मोठं घर हवं आहे, स्पेशियस घर हवं आहे, मला असं वाटते त्यांच्यासाठी ह्या पद्धतीचं तुम्हाला घर मिळू शकतं. आणि जेव्हा आपण ह्या बेडरूममधनं बाहेर येणार आहोत आणि बाहेर आल्यानंतर आपण इमिडिएटली ज्यावेळेला ह्या साईडला येणार आहोत इथे पण एक रूम आहे. पण ह्या रूमला यांनी थोडंसं बार टाईप असं मस्त सुंदर बनवलेलं, बारच आहे म्हणजे बार टाईप म्हणण्यापेक्षा बारच सुंदर अशा चांगल्या पद्धतीनं सजवलेला आहे. तुम्हाला इथं बघू शकता अशा सुंदर पद्धतीनं त्यांनी ते बनवलेलं आहे. ह्याच्यात तुम्हाला AC वगैरे पण आहे. असं सुंदर चांगल्या पद्धतीनं इकडे पण तुम्हाला चांगल्या पद्धतीनं बनवलेलं आहे. त्याच्यानंतर जेव्हा आपण हॉलमधनं ह्या साईडला जाणार आहोत, तुम्ही इकडे जर आलात तर इकडे तुम्हाला आपण आता किचन दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. खरं तर तुम्ही ज्यावेळेला इकडे येणार आहात त्यावेळेला इथे तुम्हाला प्रशस्त आणि मोठं असं किचन मिळू शकतं जे चांगल्या पद्धतीनं खरं काम केलेलं आहे. आणि इथे पण तुम्ही बघू शकता 2 साईडला प्लॅटफॉर्म आहे, अधिक स्टोरेज वगैरे पण सुंदर चांगल्या पद्धतीने गॅसची पाईपलाईन वगैरे पण आलेली आहे. आणि त्याच्यानंतर इथं तुम्हाला एक स्टँडिंग बाल्कनी परत किचनमध्ये पण उपलब्ध नक्कीच आहे. तर आज ज्या लोकांना ना मोठ्या घराची अपेक्षा आहे, जे म्हणजे बघा इथे हे फ्रीज आहे पण हे फ्रीज वगैरे ते त्यांचं घेऊन जातील. आणि नंतर जेव्हा आपण ह्या किचनच्या ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला तुम्हाला परत इथे एक कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट ह्या साईडला नक्की मिळतं. आणि ते ह्या पद्धतीचं ह्या साईडला मिळेल. अधिक तुम्ही जर इकडे गेलात तर तुम्हाला इकडे वॉशिंग मशीनसाठी एक पॉईंट ऑलरेडी दिलेला आहे. आता हे खरं तर राहतं घर आहे. ह्या मालकांना पुढे जायचं आहे. आणि बघा हा मग मेन मालकांचा रूम आहे. जिथे तुम्ही जर इकडे आलात तर तुम्ही बघू शकता त्या साईडला त्यांचं म्हणजे शयनकक्ष आहे जे खूप मोठं आणि प्रशस्त. ह्या साईडला परत स्टोरेजसाठी जागा आणि ह्यासाठी शयनकक्ष. आणि शयनकक्षाच्या जर तुम्ही इकडे आलात तर इथे परत तुम्ही बघू शकता ह्याचा जरी व्ह्यू आला तर इथं तुम्हाला एक प्रॉपर ह्या शयनकक्षाच्या बाहेर जर आलात तर इथं तुम्हाला कपडे सुकवायला म्हणा किंवा इथे तुम्हाला एक बाल्कनी स्पेस मिळतो. ज्या बाल्कनीतनं तुम्हाला तुमचं ठाणं शहर हे पूर्णपणे असं पद्धतशीरपणे
दिसतं ह्या बाल्कनीमधनं. अशा पद्धतीचं खरं तर हे बेडरूम आहे, ज्याच्यात तुम्ही हवा म्हणा ह्या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन केली. तर फॉल सिलिंग वगैरे जरी बघितलं तर तेही खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं केले. अधिक हे मालक जे आहेत, ज्यावेळेला शयनकक्षातनं इकडं जर तुम्ही बघितलं तिथे टी व्ही, अधिक इकडं पण त्यांनी सिटिंगसाठी पद्धतशीर एक जागा बनवलेली आहे. घरामध्ये तसं जर बघितलं तर पडदे वगैरे सगळे ओपन केलं तुम्हाला चांगलं फील येईल. व्हायब्रेशन्स खूप ह्या फ्लॅटमध्ये खूप चांगल्या पद्धतीचे आहेत. अधिक इकडे पण तुम्हाला एक स्टँडिंग बाल्कनी आहे. तुमच्या ह्या स्टँडिंग बाल्कनीमधनं जर आपण बघितलं तर समोरचा जो तलाव आहे हा तुम्हाला तुमच्या बाल्कनीमधनं प्रॉपरली दिसतो. मग इकडे वागळे इस्टेट वगैरे तुम्हाला ते दिसते. मुलुंडला जायला पण इकडनं खरं तर जवळ आहे. तर अशा पद्धतीचा हा बेडरूम आहे. आणि हा पण बेडरूमची साईज तुम्ही बघू शकता किती मोठी आणि किती प्रशस्त आहे. आणि परत ह्या साईडला टी व्ही युनिट, अधिक ह्या साईडला परत कपाटाची सुविधा आहे. अधिक मग परत समजा इकडे जे मालक आहेत किंवा मालकीन आहेत त्यांच्यासाठी त्यांनी परत इथे ड्रेसिंग रूम त्यांच्या स्वतःच्या पद्धतीनं सगळं स्टोरेज वगैरे म्हणून म्हटलं तरी चालेल. पण अशा पद्धतीचं हे सुंदर असं खरं तर बनवलं. तुम्ही बघू शकता बेडरूममध्ये पण हा झुला लावलेला आहे. अधिक वरती फॉल सिलिंग चांगलं केलं, हे झुमर वगैरे लावले, AC पण तुम्हाला इथे पण 2 ACचं प्रावधान खरं तर केलेलं आहे. तर अशा पद्धतीचा खरं तर हा खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं बनवलेला हा फ्लॅट आपल्याला आपण आज दाखवण्याचा खरं तर प्रयत्न करतोय. लोकेशनचं मी तुम्हाला सांगितलं खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं लोकेशन आहे. आणि ज्या मंडळींना अशा पद्धतीचं मोठं आणि चांगलं घर हवं असेल, मला असं वाटतं त्या लोकांनी हे नक्की घर एकदा तरी बघितलं पाहिजे. मी आता तुम्हाला खरं तर हे सगळं दाखवलं. आता शेवटचं आणि एक गेस्ट बेडरूम म्हणून ज्या पद्धतीनं जे आपले पाहुणे रावळे येतात त्या पाहुण्यांसाठी खरं तर हे बेडरूम आहे. आणि हेही बेडरूम जर तुम्ही बघितलं तर हे पण मोठं प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीनं बनवलेलं आहे. जिथे तुम्ही बघू शकता इथे वॉर्डरोब म्हणजे कपाट ठेवण्यासाठी जागा आहे. ह्या साईडला टी व्ही युनिट आहे. इथे मोठा आणि प्रशस्त असा चांगला बेड आहे. समोर जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला तिकडे ड्रेसिंग टेबल टाईप बनवलेला आहे. आणि परत जर समजा इकडे आपण आलो तर इथे पण एक स्टँडिंग बाल्कनीसाठी गेस्ट बेडरूममध्ये पण चांगल्या पद्धतीची जागा, गेस्ट बेडरूम अधिक तुम्हाला स्टँडिंग बाल्कनी प्लस इकडे झुल्ला पण लावलेला नक्की तुम्हाला इकडे मिळतो. जर आपण व्ह्यू बघितला तर मग आपला शेवटचा एक वॉशरूम बाथरूम जे गेस्ट बेडरूमचं आहे ते तुम्हाला दाखवायचं बाकी होतं. तर ह्या पद्धतीचं परत इकडे एक तुम्हाला शेवटचं आणि चांगल्या पद्धतीनं डेकोरेट केलेलं बाथरूम आहे. म्हणजे अशा पद्धतीचा खरं तर हा फ्लॅट आहे. ह्या मालकांना हे घर विकून पुढच्या घरी त्यांनी इन्व्हेस्टमेंट्स केलेले आहेत. ह्या फ्लॅटवरती कोणत्या प्रकारचं तसं बघितलं तर लोन वगैरे नक्कीच नाही आहे. पण तुम्हाला जर लोन घ्यायचं असेल तर तुम्हाला सगळ्या बँकांकडनं इकडे लोन मिळेल. ॲग्रीमेंट जर बघितलं तर 2 घरांचं ॲग्रीमेंट हे एकत्र होईल. कारण की 2 फ्लॅट कंबाईन केल्यामुळे दोघांचं ॲग्रीमेंट वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं होईल. म्हणजे जसं आपण 1 नंबर 2 नंबर तर 2 फ्लॅट मिळून एकत्र केल्यामुळे असे 2 तुम्हाला याचे ॲग्रीमेंट नक्की होतील. तर अशा पद्धतीनं खरं हा फ्लॅट आहे. जर हा फ्लॅट तुम्हाला बघायचा असेल तर मला ॲडव्हान्समध्ये सांगा, मी हा फ्लॅट तुम्हाला नक्की दाखवतो. कारण हा फ्लॅट खूप सुंदर आणि लक्झरीज फ्लॅट आहे. त्या पद्धतीनं जर कोणाला ह्या फ्लॅटमध्ये इंटरेस्ट असेल तर आम्हाला नक्की फोन करा. आम्ही आमचं काम रोज वेगवेगळ्या पद्धतीनं करतो आहे. मला असं वाटते तुम्ही आम्हाला सबस्क्रायबर्स करा आणि चांगल्यात चांगल्या घरं दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. तर हा हौशी माणूस जर कोणी असेल ज्याला मोठा स्पेस, मोठा हॉल सगळंच मोठं हवं असेल तर मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा फ्लॅट खूप सुंदर आणि चांगला असू शकतो. जे इथे राहणारे लोक पण खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला नक्कीच मिळतील. तर असा हा फ्लॅट आहे. मला असं वाटते जर तुम्हाला हा फ्लॅट बघायचा असेल तर मला फोन करा, मी हा फ्लॅट तुम्हाला नक्की दाखवेन. आणि राहिला प्रश्न निगोशिएशनचा तर समोर बसल्यानंतर आपण जे काही निगोशिएशन होईल ते नक्कीच करायचा आपण प्रयत्न करू शकतो. मंडळी, आमच्या चॅनलला आपण सगळ्यांनी सबस्क्राईब केलं तर खूप चांगलं होईल आणि जास्तीत जास्त लोकांनी हा फ्लॅट बघावा ही मी सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती करतो. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.